नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 20 जानेवारी 2024 वार आहे शनिवार। तुमच्याकडून आलो आहे संपूर्ण लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण। आज या ठिकाणी आपण लोकसत्ता वृत्तपत्रावर आधारित महत्त्वाच्या 2 न्यूज पाहणार आहोत, ज्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य सहकारी बँका संदर्भात ज्या काही न्यूज आपल्या लोकसत्ता न्यूजपेपरमध्ये आल्या आहेत त्यांना आपण या ठिकाणी MCQच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत। त्याचबरोबर इतर माध्यमातून किंवा इतर स्रोतापासून जे काही करंट अफेअर रिलेटेड महत्त्वाचे क्वेश्चन आहेत तेही या ठिकाणी आता आपण पाहणार आहोत। चला तर जी काही आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। या ठिकाणी मित्रांनो, जी आपली पहिली न्यूज आहे ती प्रधानमंत्री आवास योजनेसंदर्भात आहे। सर्वप्रथम आपली न्यूज पाहूया। गरिबांच्या स्वप्नपूर्तीची हमी अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती दिसून जाईल। तर मित्रांनो, या ठिकाणी जो काही न्यूजचा संदर्भ आहे तो अगोदर पाहूया। काल म्हणजे दिनांक 19 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूरच्या दौऱ्यावर होते। त्या ठिकाणी पंतप्रधानांनी देशातील सर्वात मोठा जो काही गृहनिर्माण प्रकल्प आहे त्याचं लोकार्पण केलं आणि या ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे कशा प्रकारे गरिबांना किंवा जे काही वंचित आहेत त्यांना विविध अधिकार किंवा त्यांना विविध सोयी सुविधा देण्यासाठी प्रयत्न करत आहे या संदर्भात पंतप्रधानांनी त्या ठिकाणी प्रतिपादन केलं आहे। आणि भारतामध्ये जे काही विविध विकास कार्यक्रम आहेत त्याचे लोकार्पण या ठिकाणी पंतप्रधानांच्या हस्तेही करण्यात आले आहे। अशा प्रकारचा हा न्यूजचा संदर्भ आहे। सरळ या ठिकाणी जो आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। प्रधानमंत्री आवास योजना केव्हा सुरू करण्यात आली, अशा प्रकारचा मित्रांनो आपल्या समोर प्रश्न आहे। ज्या ठिकाणी आपला पर्याय ए आहे 2014, पर्याय बी आहे 2018, पर्याय सी आहे 2001 आणि पर्याय डी आहे 2015। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जी काही पंतप्रधान आवास योजना आहे या योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 साली केली होती आणि त्याचबरोबर इंदिरा आवास योजनेच्या जागी या ठिकाणी पंतप्रधान आवास योजना सुरू करण्यात आली होती। 2014 साली महत्त्वाची जी काही योजना आहे जी सुरू करण्यात आली होती ती होती जनधन योजना। म्हणजे या ठिकाणी जे काही देशाचे नागरिक आहेत ते बँकामध्ये कमीत कमी किंवा 0 डिपॉझिटवर बँक खाते उघडू शकत होतात आणि त्या संदर्भात ती योजना होती। 2018 साली आरोग्य खात्याच्या अंतर्गत या ठिकाणी आयुष्मान भारत योजना सुरू करण्यात आली होती, ज्या अंतर्गत जे काही गरीब लोक आहेत त्यांना 5 लाखापर्यंत या ठिकाणी आरोग्य विमा देण्यात आला होता। आणि 2001 साली शिक्षण क्षेत्रातील म्हणजे सर्वात महत्त्वपूर्ण सर्व शिक्षा अभियान ही काही योजना आहे ती या ठिकाणी सुरू करण्यात आली होती। हे जे योजना आणि त्यांची जी वर्ष आहेत ती स्पर्धा परीक्षेमध्ये खास करून MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहेत, कारण आयोगाने या ठिकाणी जोड्या लावा किंवा सरळ कोणती योजना कोणत्या साली सुरू करण्यात आली आहेत अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी बऱ्याच वेळा आयोगाकडून विचारण्यात आलेले आहेत। चलूया आपल्या पुढच्या न्यूजकडे, जी की या ठिकाणी राज्य सहकारी बँका संदर्भात आहे। या ठिकाणी सरळ आपली न्यूज पाहूया। आमदार रोहित पवार यांना ईडीचे समन्स, अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती दिसून जाईल। अलीकडील काळामध्ये किंवा जगामध्ये मोठ्या प्रमाणावर जो काही भ्रष्टाचार आहे तो भ्रष्टाचार बोकाळला आहे आणि त्या संदर्भात ती न्यूज आहे। या न्यूजमध्ये इन डिटेलमध्ये न जाता सरळ आपण आपला जो प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। महाराष्ट्र राज्य सहकारी बँक केव्हा स्थापन करण्यात आली, अशा प्रकारचा आपला मित्रांनो प्रश्न आहे। ज्या ठिकाणी आपला जो पर्याय आहे तो आहे पर्याय ए 1911, पर्याय बी 1904, पर्याय सी आहे आपल्या समोर 1912 आणि आपला शेवटचा पर्याय आहे 2001। तर या ठिकाणी या प्रश्नाचं जे काही आपलं योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय ए, म्हणजेच 1911 साली महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची स्थापना करण्यात आली होती, हेही तुम्हाला माहिती असलं पाहिजे। त्याचबरोबर 1911 सालचं जे काही महत्त्व आहे ते म्हणजे जी काही पूर्वी ब्रिटिशांच्या काळामध्ये आपल्या देशाची राजधानी कोलकाता हे शहर होते ते 1911 साली दिल्ली हे करण्यात आले होते, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असलं पाहिजे। त्याचबरोबर भारतातील पहिला सहकारी कायदा 1904 साली लॉर्ड कर्झन यांच्या कार्यकाळामध्ये आला होता आणि भारतातील
दुसरा सहकारी कायदा जो की 1912 साली सुरू करण्यात आला होता, हेही पॉईंट तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। कारण एका पॉईंटचा अभ्यास करत असताना आपण विविध पॉइंटला या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे, ज्याच्या माध्यमातून जो काही आपला अभ्यासाचा आवाका आहे किंवा विस्तार आहे तो वाढण्यास या ठिकाणी आपल्याला मदत होईल। चलूया पुढे या ठिकाणी आपण विविध स्रोतापासून भेटलेले जे काही करंट अफेअर आहे ते या ठिकाणी पाहणार आहोत। चला तर या ठिकाणी सरळ प्रश्न पाहूया। कोणत्या देशाने मिडल ईस्ट ग्रीन इनिशिएटिव्ह सुरू केला आहे, अशा प्रकारचा आपला मित्रांनो प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए ओमान देश, पर्याय बी UAE, पर्याय सी आहे सौदी अरेबिया आणि आपला पर्याय डी आहे बहरीन। तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की मिडल ईस्ट ग्रीन इनिशिएटिव्ह सुरू करणारा जो काही देश आहे तो आहे सौदी अरेबिया। साईडला तुम्ही मॅप पाहू शकताय, त्या ठिकाणी सौदी अरेबियाचं लोकेशन आहे आणि खास करून स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून स्पेशली UPSC हा जो एरिया आहे तो खूपच महत्त्वाचा आहे। UPSCने मागच्या बऱ्याच वेळा या ठिकाणी या एरियावर क्वेश्चन विचारलेले आहेत। या एरियामध्येच तुम्ही पाहू शकताय की रशिया युक्रेन युद्ध चालू आहे, इस्रायल हमास युद्ध चालू आहे आणि त्याचबरोबर यमन, ओमान, सौदी अरेबिया, इराण, इराक हे जे गुट आहेत किंवा हे जे देश आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अशांतता असते आणि या देशावर बऱ्याच प्रमाणात जगाचं लक्षही लागून असतं। परिणामी या ठिकाणी विचारले जाणारे जे काही क्वेश्चन आहेत ते अलीकडील काळात खूपच अधिक आहेत। परिणामी हा जो एरिया आहे तो आपल्यासाठी महत्त्वाचा बनतो। पाहूया आपला पुढचा प्रश्न। भीम ॲप ओपन सोर्स लायसन्स मॉडेल कोणत्या संस्थेने सादर केले आहे, अशा प्रकारचा मित्रांनो आपल्याला प्रश्न आहे। भीम ॲप तुम्हाला माहिती असेल, जे काही आपण फोन पे आहे, गुगल पे आहे, ज्या अंतर्गत आपण ऑनलाईन पेमेंट करतो त्याला सपोर्ट करणारं हे भारत सरकारचं ॲप आहे। तर या ठिकाणी जो काही भीम ॲप ओपन सोर्स लायसन्स मॉडेल आहे ते कोणत्या संस्थेने सुरू केलं आहे, अशा प्रकारचा या ठिकाणी आपल्यासमोर प्रश्न आहे। या ठिकाणी पर्याय ए नीती आयोग, पर्याय बी RBI, पर्याय सी NPCI, पर्याय डी सेबी। तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे की जे काही नीती आयोग आहे, नीती आयोगा या बॉडीची स्थापना कोणत्या बॉडीच्या जागेवर करण्यात आली आहे आणि कोणत्या साली तिची निर्मिती करण्यात आली आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे। तर या प्रश्नाचं या ठिकाणी जे काही आपलं योग्य उत्तर आहे ते आहे NPC, ज्याला की आपण नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणतो, याकडून भीम ॲप ओपन सोर्स लायसन्स मॉडेल सुरू करण्यात आलं आहे। हेही तुम्हाला माहिती असलं पाहिजे। RBI ची स्थापना 1935 साली झालेली आहे, हा पॉईंट लक्षात असू द्या। आणि जी काही सेबी आहे, सेबीची स्थापना 1988 साली झाली आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री देवदर्शन यात्रा योजना सुरू केली आहे, अशा प्रकारचा आपला प्रश्न क्रमांक 5 आहे। म्हणजे कोणत्या राज्याचे किंवा केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री आहेत ज्यांनी की देवदर्शन योजना किंवा देवदर्शन यात्रा सुरू केली आहे, अशा प्रकारचा तो सरळ प्रश्न आहे। या ठिकाणी पर्याय ए आहे गोवा राज्य, पर्याय बी आहे नवी दिल्ली राज्य, पर्याय सी आहे उत्तर प्रदेश राज्य आणि आपला शेवटचा पर्याय आहे गुजरात राज्य। तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की गोवा राज्याचे जे काही मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडून देवदर्शन यात्रा योजना सुरू करण्यात आली आहे आणि तोच आपला योग्य पर्याय आहे। म्हणजे पर्याय ए हे या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे। पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक 6 आहे। सरळ प्रश्न पाहूया। भारताचे 50वे सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली आहे, अशा प्रकारचा मित्रांनो आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी आपला पहिला पर्याय ए आहे न्यायमूर्ती DY चंद्रचूड, पर्याय बी आहे न्यायमूर्ती रंजन गोगाय, न्यायमूर्ती UU ललित हा आपला पर्याय सी आहे आणि आपला शेवटचा पर्याय आहे न्यायमूर्ती संजय किशन। तर या ठिकाणी मित्रांनो आपले योग्य उत्तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे ते आहे न्यायमूर्ती DY चंद्रचूड हे भारताचे 50वे सरन्यायाधीश म्हणून त्यांनी त्या ठिकाणी शपथ घेतली आहे आणि त्यावर येणाऱ्या काळामध्येही प्रश्न खास करून ज्या काही सरळ सेवा आहे त्यामध्ये विचारला जाऊ शकतो। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 20 जानेवारीचे जे काही आपलं महत्त्वपूर्ण डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण केलं आहे। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि न विसरता या ठिकाणी सबस्क्राईब करायला विसरू नका।
त्याचबरोबर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी आपले टेलिग्राम चॅनलही तुम्हाला जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात ज्या काही नवनवीन अपडेट असतील किंवा चालू घडामोडीवर आधारित जे काही महत्त्वाचे टॉपिक्स असतील तेही तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जातील आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा रिलेटेड महत्त्वाचे आर्टिकल्स किंवा मटेरियल जे आहे तेही तुम्हाला कमी अधिक प्रमाणात त्या ठिकाणी भेटून जाईल। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।